नागपूर मेट्रो सेवा दुपारी 3 वाजेपर्यंत बंद, तर 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत नियमित सेवा सुरू राहणार. प्रवाशांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. त्रिपुरामधील तारापूरमध्ये तैनात बीएसएफ जवानांमध्ये धुळवडीचा उत्साह, तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र सीमा बलाच्या जवानांकडून रंगोत्सव साजरा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम, तर मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावागावात फिरणार. कागल तालुक्यातनं अजित पर्व अभियानाला सुरुवात. गायच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, तर उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर आता गायीचं दूध हे 58 रुपये, तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार. मुंबईमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा बिळखा, शहरातील वातावरण धुरकट, इमारतींवर सुद्धा धूळ साचली. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च. गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे हे अनेक सार्वजनिक पदांवर, मतदारांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय. नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण. लेखापरीक्षण अहवालामध्ये ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे, तर ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही. 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब नसल्याचा आरोप. व्हिडिओ न पाहताच अबू आझमी